तर इयत्ता 8वी स्कॉलरशिप NMMS ही सिरीज चालू केलेली आहे आपण. त्याच्यामध्ये गणित हा विषय चालू केलेला आहे. त्याच्यामधला घटक नंबर 1 संख्या ज्ञान शिकवलेलं आहे. आशा करतो की ज्ञान सगळ्यालाच पोहोचलं असेल. पोहोचला नसेल तरी व्हिडिओ टाकलेले आहेत, बघून घ्या. त्याच्यामधला स्वाध्याय 1.1 झालेला आहे. त्याच्यामधला आज स्वाध्याय क्रमांक 1.2 घ्यायचा आहे. त्याच्यामधलं तर चला बघा. पहिलं गणित 83,643 83,643 या संख्येतील 3 या अंकाचे स्थानिक किमतीतील फरक. 3 या अंकाची स्थानिक काय काढायचे आपल्याला? फरक. आता स्थानिक किंमत म्हणजे काय? इथे 3 आहे. त्या 3च्या पुढे किती डिजिट आहेत रे? 1 2 3. तर जेवढे डिजिट आहेत तेवढे काय करायचं? 0 मायनस पुढची 3 संख्या आहेत त्याचं स्थानिक किंमत किती आहे? त्याच्या पुढे एक बी संख्या नाही म्हणून काय आलं? फक्त 3. तर 3000 मधून 3 गेले, उरतात किती? 2997. तर हा तुमचं करेक्ट आन्सर राहील. तर कोण्या ऑप्शनमध्ये आहे बघा ते? 2997, ऑप्शन क्रमांक सेकंड. तर पहिल्याचं उत्तर असेल तुमचं ऑप्शन नंबर सेकंड. तर दुसरं बघा, 3x अधिक y ही 2 अंकी संख्या 66 आहे. काय म्हटले बघा? 3x अधिक y हे 2 अंकी संख्या 66 आहे म्हटले. तर हे जर एकक स्थानी y असेल तर x ची किंमत काढा. आता एकक स्थानी y म्हणजे काय? ही y ची किंमत आली तुमची 6. तर डायरेक्ट किंमत ठेवून टाका. 6 बरोबर 66. 3x बरोबर 66 वजा 6. तरी वजा 6 कुठला आलं बाबा? हे प्लस आहे, प्लस 6. इकडलं पुढे जाऊन काय होईल? मायनस. तर x इक्वल टू काय येईल बाबा? 66 मायनस 6 60 होईल. आता हे गुणाकारातलं पुढे जाऊन काय होईल? 3 भागाकारामध्ये जाईल. तर 3 1 3, 3 2 6, 0 ला 0. x बरोबर काय आलं? 20. तर x ची किंमत काय आली तुमची? 20. तर 20 कोण्या ऑप्शनमध्ये आहे बघा? पहिलाच ऑप्शन आहे. तर सेकंड क्वेश्चनचं आन्सर असेल तुमचं ऑप्शन क्रमांक 1. तर थर्ड क्वेश्चन बघा का सांगतोय. थर्ड क्वेश्चन सांगतोय 2p अधिक q. 2p अधिक q ही 2 अंकी संख्या 17 आहे. ही 2 अंकी संख्या काय म्हटले? 17 आहे. जर एकक स्थानी 7 असेल तर p ची किंमत काढा. एकक स्थानी 7 म्हणजे हा काय आहे तुमचा? q आहे. p ची किंमत तुम्हाला विचारलेली आहे. तर लिहून घ्या. 2p अधिक q ची किंमत 7 बरोबर हे काय तुमचं? ॲज इट इज 17. तर p ची किंमत काढायची आहे तुम्हाला. q ची किंमत एकक स्थानी 7 म्हणून q ची किंमत 7. हे प्लस 7 आहे. तर बघा 2p बरोबर 17. इकडं प्लस 7 आहे, पुढे जाऊन काय होईल? मायनस 7. पोरगी माहेरात असली की जाड राहते, इकडे गेली की मायनस होत्या. तर इथं तसं नाही, उलट आहे आपल्याकडे रिअलमध्ये. बघा इकडे प्लस पुढे जाऊन काय झालं? मायनस. 10 मधून 7 गेले, किती राहिले बाबा? 17 मधून 7 गेली, 10 उरले. 2p p बरोबर 10 भागिले हे गुणाकारामधलं 2 आहे, इकडे जाऊन काय होईल? भागाकारामध्ये जाईल. p बरोबर 2 1 2 2 पंचन 10. p बरोबर 5 आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक तिसऱ्याचं 5 कुठे आहे बघा? ऑप्शन क्रमांक आहे थर्ड. तर तिसरं क्वेश्चनचं आन्सर असेल तुमचं ऑप्शन नंबर 3. शिकानगर दिवे लावा फ्री शिकायला भेटत आहेत तर काहीतरी फायदा करून घ्या. तर क्वेश्चन क्रमांक 4. क्वेश्चन क्रमांक 4 काय म्हणतो बघा? 5
स्टार 4 स्टार. या संख्येत स्टारच्या जागी समान अंक आहेत तर त्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे. त्यांच्यातील फरक किती म्हटले 297, तर स्टारची किंमत काढा म्हटले. आता हे स्टार दशक स्थानी आहे, हा जर धरला तर काय होईल, हे स्टारची किंमत x धरू आणि हा x म्हणजेच काय आला, हे रताळ्या बोल नको, 100 वजा x काय आला बाबा इथं 99x बरोबर 297. x इक्वल टू 297, हे इकडे गुणाकारामध्ये आहे 99, पुढे जाऊन काय होईल बाबा भागाकारामध्ये जाईल. x बरोबर 99 × 99 99 त्रिक 297. तेवढं दिमाग लावू नका, इथलं डायरेक्ट उत्तर आहे म्हणून सांगितलं मी, हे भागाकार गुणाकार करत बसा. नंतर x ची किंमत काय आली 3, x ची किंमत म्हणजे या स्टारची किंमत आली ते 300 आणि ह्या स्टारची किंमत 3, तर उत्तर येईल तुमचं 297. थोडं दिमाग लावा ना कर. तर बघा डायरेक्ट किंमत जर काढायचं म्हटलं तर एका सेकंदामध्ये भेटते, तरी उगं तुम्हाला आता समजण्यासाठी लय लहान लेकराव तुम्ही आता 8वी म्हटलं तर बघा x ची किंमत 3, तर ऑप्शन नंबर आहे चौथ्याचं काय असं, ऑप्शन क्रमांक 4. तर 5वा क्वेश्चन बघा शेवटचा. पाचवा क्वेश्चन आहे 57,83,542 या संख्येमध्ये 4 या अंकीची स्थानिक किंमत 57,83,542 ह्या 4ची किंमत किती असेल बाबा 40 स्थानिक किंमत. इथं तुम्हाला पॉवर मध्ये विचारलं तर याचं पॉवर काय येईल 4 × 10⁻1 ही येईल संख्या. तर हे तुम्हाला ऑप्शन नंबर किती मध्ये दिसेल, ऑप्शन क्रमांक 4. तर अशा प्रकारे स्वाध्याय क्रमांक 1.2 आपला संपतो. तर याच्या पुढची सिरीज कंटिन्यू होईल आपली, उद्या घेऊ 1.3. तोपर्यंत धन्यवाद. उद्या भेटू लगेच याच टाईमला स्वाध्याय नंबर 1.3. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.